श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात मार्गशीर्ष अमावास्येला विशेष महत्त्व आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते. यंदा 2025ची शेवटची मार्गशीर्ष अमावास्या ही 19 डिसेंबरला असणार आहे. मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी लोक स्नानानंतर आपल्या पितरांना स्मरण करतात आणि त्यांच्या नावाने दान करतात. दानामध्ये तुम्ही धान्य, पांढरे वस्त्र, फळं इत्यादी देऊ शकतात. अमावास्येच्या दिवशी पितृलोकातून पृथ्वीवर येतात, त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण इत्यादी केले जाते. ज्या लोकांना मार्गशीर्ष अमावास्येवर पितरांसाठी श्राद्ध कर्म करायचे आहे ते दिवसा 11:30 पासून दुपारी 2:30 करू शकतात. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी वर्षाच्या या अंतिम अमावास्येला तुम्ही पंचबली कर्म करू शकतात. अमावास्येच्या संध्याकाळच्या वेळेस घराबाहेर दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावावा. यामुळे पितरांच्या मार्गात अंधार राहत नाही. संध्याकाळी जेव्हा पितर परत जातात तेव्हा मार्गात प्रकाश पाहून ते प्रसन्न होतात. मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या दिवशी भक्त सूर्यदेव, भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची पूजा करतात. यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मार्गशीर्ष अमावास्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व अडचणी, दोष, संकट, विघ्न तर दूर होणारच आहेत, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. ते मेहनत तर करतात, कष्ट तर करतात, पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही. जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील, चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, किंवा आपली मुलं खूप शिकलेली पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण होत असेल, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे. जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या मुलांच्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता करू शकता. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे, पण हा दिवा जो आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा जो आहे तो कणकेचा मानला जातो. कणिक घट्ट मळायचे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा. आता या दिव्यामध्ये आपल्याला 7 लांब वाती टाकायच्यात. अर्थात काय, तर आपल्याला एक सप्तमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा. जसं तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला हा दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा. या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून मोहरीचं तेल हे टाकायचं आहे, कारण मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या दुर्भाग्याला सुद्धा सौभाग्यामध्ये बदलू शकतं. आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर मोहरी ही टाकून घ्यायची आहे. आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे, तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळा दिवा हा तयार करून घ्यायचा. एका मुलावरनं उतरवलेला दिवा जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही.
आता हा जो दिवा आपण तयार करणार आहे, तर हा थोडा मोठा आपल्याला तयार करायचा आहे, कारण या दिव्यामध्ये आपल्याला 7 लाल मिरच्यासुद्धा टाकायच्या. ज्या मिरच्या आपण टाकणार आहेत त्या देठासकट असाव्या. आता काही कारणास्तव या मिरच्या ज्या दिव्यामध्ये टाकणं शक्य नसेल, तर दिव्याच्या बाजूला आपल्याला या मिरच्या ज्या आहेत त्या खोचून घ्यायच्या आहेत. तसेच आपल्याला या दिव्यामध्ये 7 मिठाचे कडेसुद्धा टाकायचे आहेत. तसेच आपल्याला या दिव्यामध्ये 7 लवंगासुद्धा टाकायच्या. ज्या लवंगा आपण टाकणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या, ते अखंड असाव्या, कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आपण तयार केलेला तो एका प्लेटमध्ये घ्यायचा आणि मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा हा दिवा जो आहे तो उतरवायचा. उतरवताना निरंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. एकदा मुलावरनं हा दिवा उतरवला की लगेचच आपल्याला घराच्या बाहेर यायचं आणि एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर या पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे. 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता तुम्हाला वेगवेगळे असे दिवे तयार करायचे आहेत आणि 2 दिवे जे आहेत ते वेगवेगळे आपल्याला नेऊन ठेवायचे आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय. अमावास्येच्या दिवशी हा उपाय ज्या घरामध्ये आई आपल्या मुलांकरता करेल, त्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, ते दूर होतात आणि त्या मुलांची भरभरून अशी प्रगती होत असते. अमावास्येच्या तिथीला हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. प्रत्येक आईने आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.